बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका सुतैजा दांडेकर लिखित कथा स्वप्न. 4 डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे खेडेगाव. याचं नाव आहे भाडळे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. खेडेगाव म्हणजे किती खेडेगाव असावं. ना त्या गावात वीज, ना एसटी, ना शाळा, ना रुग्णालय. सगळेजण उठले की शेतीच्या कामाच्या मागे. ना अभ्यास, ना पेपर, ना जगाशी संबंध. कोणी आजारी पडले किंवा बाळंतपणात बाई अडली की मोठा प्रश्न पडायचा, पण काही इलाज चालायचा नाही. मग बैलगाडीवर त्या आजारी व्यक्तीला किंवा गरोदर बाईला ठेवायचं व शहराकडे बैलगाडी दामटायची. पण वाटेत काय होईल सांगता यायचं नाही. त्याच गावात एक राजाराम पाटील त्यातल्या त्यात मोठा शेतकरी होता. मोठे प्रस्थच होते ते. त्याला कळले की सरकारने अशी एक योजना केली आहे की जिथे गाव तिथे एसटी. झाले. त्याने मुंबई दिल्ली असे हेलपाटे घालून पदरचे पैसे खर्च करून आपल्या गावात एसटी आणली. मग काय, एसटीसाठी रस्ते सुरू झाले. हळूहळू वीज आली. शहरातून शिक्षक म्हणजे खेडेगावात मास्तर, गुरुजी बोलावून लहान मुलांसाठी शाळा सुरू केली. शाळा म्हणजे काय, कुठेतरी झाडाखाली, नाहीतर कोणाच्या तरी घराबाहेरील अंगणात. हळूहळू मुलांनाही शिक्षणाची गोडी लागली. गुरांच्या मागे हिंडणे कमी झालं. मग गावातल्या लोकांनी वर्गणी गोळा करून श्रमदानाने शाळेचे 4 वर्ग बांधले. हळूहळू सरकारकडून अनुदान मिळत मिळत शाळा मोठी झाली. मुलांची संख्या वाढू लागली तसं शिक्षकांचीही संख्या वाढली. भाडळे खेडं सुधारू लागलं. माणसे झकपक होऊ लागली. उच्च शिक्षणासाठी मुलांना शहरात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यातीलच एक मुलगा अमित कुलकर्णी नावाचा शिकून सवरून डॉक्टर झाला. त्यानं MBBSला प्रवेश घेतला. तेव्हाच ठरवलं होतं की आपण भाडळ्यातच येऊन प्रॅक्टिस करायची, कारण तोपर्यंत भाडळ्यामध्ये एकही रुग्णालय झालेलं नव्हतं. आजारी पडल्यावर लोकांची पंचायत होत होती. अकारण खेडेगावातून शहरात येऊन शिकून हीच मुलं परदेशात जाऊन प्रॅक्टिस करतात, पण आपल्या आईवडिलांकडं, आपल्या गावाकडे लक्ष देत नाहीत. याच आईवडिलांनी पोटाला चिमटा घेऊन या मुलांना शिकवलेलं असतं. वेळ प्रसंगी शेतीतला तुकडा, जमिनीचा तुकडा विकलेला असतो, पण हे लक्षात कोण घेतो. पण अमितने मात्र तेथील हाल लहानपणापासून बघितलं होतं. त्यामुळे या लोकांसाठी आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग करायचा हे त्यानं पक्क ठरवलं होतं. जग रहाटीप्रमाणे त्याच्याबरोबर शिकत असल्या अनिता नावाच्या मुलीवर प्रेम बसलं. अमितने आधीच अनिताला सांगितलं, आपण लग्न करू, पण भाडळे येथे जाऊनच दवाखाना सुरू करायचा. हे मान्य असेल तरच आपण लग्न करूया. तरीसुद्धा अनिता म्हणाली, कशाला त्या खेड्यामध्ये जायचं आहे, आपण या शहरात दवाखाना सुरू करू. बाबा आपल्याला सर्व मदत करतील. पण अमित आपल्या निश्चयावर ठाम होता. तो म्हणाला, आपण भाडळ्यातच जाऊन प्रॅक्टिस करायची, शहरात नाही. कारण मी लहानपणापासून या खेडेगावातील लोकांचं हाल बघितलेले आहेत. आत्ताच इथे वीज, पाणी, एसटी आले आहे, तर आपण आपल्या तिथे रुग्णालय सुरू करून सर्वांची सोय करून देऊया. शेवटी तिलाही ते पटलं व दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. दोघेही लग्न करून भाडळे गावी आले. गावी दवाखाना काढायचं म्हटलं तर आपलं घर म्हटलं तर मोठं आहे, म्हटलं तर लहान आहे. पण सुरुवातीला या छोट्या खोल्यामध्ये प्रॅक्टिस सुरू करा. हळूहळू जम बसेल तशा खोल्या वाढवू आपण हॉस्पिटलसाठी, असे अमितचे आईबाबा म्हणाले. अमित, सुनबाई अनिता दोघांनी इमाने इतबारे प्रॅक्टिस सुरू केली. त्या दोघांच्या हाताला यश येऊ लागले. गावकरी मंडळी खुश झाली डॉक्टर जोडप्यावर. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यासाठी एक नर्स सुनीता, एक वॉर्ड बॉय आनंद यांची नेमणूक केली. सर्व व्यवस्थित चालले होते. हॉस्पिटलचे नाव दिले आशीर्वाद. एकदा त्या हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट ॲडमिट झाले. एकाच खोलीत समोरासमोरील कॉटवर. त्या दोघांचे नाव होते रमेश
व सुरेश. रमेशच्या कॉटजवळ भिंत होती, तर सुरेशच्या कॉटजवळ एक मोठी खिडकी होती. नाहीतरी जुन्या घराचे हॉस्पिटल झालेले, त्यामुळे तसेच असणार. रमेश म्हणाला, सुरेश, बरे झाले बाबा. आपण दोघे एका खोलीत आहोत, म्हणजे आजारपण आहेच, पण विरंगुळा म्हणून आपण दोघे गप्पा मारू. सुरेश म्हणाला, हो, मारू की गप्पा, त्यात काय. रमेश म्हणाला, हे बघ सुरेश, तुझ्याजवळ खिडकी आहे ना, हवा व वारा दोघांनाही मिळेल, पण खिडकीतून बाहेर काय काय दिसते त्याचे सर्व वर्णन तू मला सांगत जा, म्हणजे मला बरं वाटेल. सुरेश म्हणाला, ठीक आहे, सांगत जाईन मी तुला उद्यापासून. सुरेश म्हणाला, रमेश दादा, काल मी तुम्हाला विचारले नाही, पण तुम्हाला जर खिडकीतून बाहेरचे जग बघायचे असेल तर तुम्ही माझ्या कॉटपाशी येऊन खिडकीतून बाहेर बघू शकता. रमेश म्हणाला, सुरेश भाऊ, एवढं सोपं नाही आहे, कारण कमरेपासून खाली मी लुळा पडलो आहे, त्यामुळं मी हलू शकत नाही. त्यामुळं तुम्ही फक्त मला वर्णन सांगू शकता, मी ऐकेन. सुरेश म्हणाला, अहो दादा, वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या मनाला येईल तेव्हा मला सांगा, मी तुम्हाला सर्व वर्णन सांगेन. मग तर खुश. रमेश म्हणाला, हां, ठीक आहे. बरे झाले, म्हणजे आजाराव्यतिरिक्त आपल्याला बोलायला विषयही होईल. त्या दिवसापासून रमेश सुरेशचा उपक्रम तोच चाले. सुरेशने खिडकीतून बघून कधी पक्ष्यांचे गुणगान, कधी ढगांचे वर्णन, कधी पानं फुलं, कधी कसा पाऊस पडत आहे, कधी संधिप्रकाश कसा आहे, कधी काय बोलायलाच नको. इतकं तो तंतोतंत वर्णन करून सांगे की डोळ्यांसमोर ते चित्र उभे राहील आणि रमेश खूप खुश होऊन जायचा. असेच काही दिवस गेले. एक दिवस सुरेश खूपच सिरियस झाला. सर्वांची धावपळ सुरू झाली. शहरातून नवीन डॉक्टरांना बोलावलं. सुरेशच्या नातेवाईकांना फोन करून बोलावलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही. सुरेशला देवाज्ञा झाली. सर्वजण हतबल झाले. रमेशला तर खूपच वाईट वाटलं, कारण इतक्या दिवसांची दोघांची दोस्ती झाली होती ना, आणि रमेशला बाहेरील जगाचे सर्व वर्णन तर सांगायचं ना. झाले. हळूहळू सुरेशची डेड बॉडी बाहेर गेली. सर्व नातेवाईक मंडळी बाहेर पडली. 2 दिवस रमेश नुसता सुन्न झोपला होता. सुरेशची आठवण त्याच्या मनातून जाईना. नर्स सुनीता आणि वॉर्ड बॉय आनंद त्यांच्या कामातून जरा रिकामे झाल्यावर रमेशने आपल्या खोलीत दोघांना बोलावले व म्हणाला की, आता सुरेशची कॉट रिकामी झाली आहे ना, तिकडे मला शिफ्ट करा. सुनीता म्हणाली, कशाला असे करताय, छान आहे की तुमची जागा. रमेश म्हणाला, नाही नाही, मला तीच कॉट हवी आहे. तुम्ही असता कामात. तुम्हाला माहीत आहे का खिडकी बाहेरील जग काय सुरेख आहे ते. सुरेश मला सगळं सांगायचा आणि माझ्या डोळ्यांसमोर सगळं चित्र उभा राहायचं. आता मी प्रयत्न करून खिडकीतून हे सर्व पाहणार आहे. त्यासाठी तुम्ही मला तिकडे शिफ्ट करा. करा ना, माझं एवढं ऐका ना. वॉर्ड बॉय आनंद म्हणाला, अहो रमेश दादा, तुम्ही काय वेडे झाला आहात का काय. अहो, त्या खिडकी पलीकडे असे काही जग नाही. तुम्ही आहात तिथे ठीक आहात. झोपा मुकाट्याने बघू. रमेश म्हणाला, तुम्ही मला तिकडे हलवा, नाहीतर मला जमेल तसे मी हळूहळू घसरत जाईन. बघा मग तुम्ही काय ते. शेवटी सुनीता व आनंद दोघांनीही माघार घेतली आणि रमेशला खिडकीजवळ कॉटवर शिफ्ट केले. तेवढ्याने सुद्धा रमेशला शिनवटा आला. 2 दिवस शांत पडून राहिला. 3ऱ्या दिवशी मात्र हळूहळू प्रयत्न करून खिडकीपाशी टेकून बसला व दोन्ही हातावर जोर देऊन खिडकीच्या चौकटीपर्यंत गेला. तो कमरेपासून लुळा आहे ना, नाही तर काय. चौकटीवर हात टेकून महत्प्रयासाने खिडकीतून बाहेर डोकावले. एवढ्या प्रयत्नाने सुद्धा तो दमून गेला, पण बाहेरचं जग बघायचं होतं ना. त्यामुळं या दमणुकीला मागे सारून जोर देऊन खिडकीतून बाहेर बघितलंच.
एवढे होईपर्यंत केवढी मनोराज्य त्याने रंगवली होती. मी हे पाहीन, मी ते पाहीन, मी ह्या वासाचा आनंद घेईन, फुलपाखरू पाहीन, आणि काय काय सगळंच कसं ओमफस. रमेशने खिडकीतून बाहेर बघितले मात्र तर तिथे सगळे घाणीचे साम्राज्य. हॉस्पिटलमधील पेशंटचे आवरून झाल्यावर जे टाकता येईल ते सर्व तिथे टाकले होते. खेडेगावच ना ते, तेव्हा तिथे ना घंटा गाडी, ना नगरपालिकेची गाडी, ना कचरा कुंडी. एवढ्या हॉस्पिटलचा कचरा टाकणार कुठे? घराच्या मागच्या बाजूला, तिकडे कोण जाणार आहे असा विचार करून सर्व कचरा तिथे साठवला जाई. नेमकी सुरेश व रमेशची खोली तिथेच. त्या घाणीभूती माशा गोंगावत होत्या. कुत्री डुकरे येत जात होती. सगळं बघून रमेशला मळमळायला लागलं. तो अस्वस्थ झाला. त्यानं जोरात ओरडायला सुरुवात केली. तो दंगा ऐकून सुनीता व आनंद धावतच आले. रमेश काका, रमेश काका, काय झालं? हं, रडताय काय? झालं काय? सांगा ना लवकर. रमेश म्हणाला, अरे अरे येथील सुरेख निसर्ग सौंदर्य गेलं कुठं? ज्याचे इतके दिवस मी वर्णन ऐकत होतो, कल्पनेनं अनुभवत होतो, ते सर्व कुठं गेलं? ते सुगंधी वातावरण कुठं गेलं? सुनीता म्हणाली, काका, हे सर्व असंच आहे इथं. बरेच दिवस झाले. आपल्या गावात जागाच नाही म्हणून आम्ही सर्व घाण इथेच टाकतो. इथे इतकी घाणच घाण आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला कॉट बदलू नका म्हणत होतो. तुम्ही आहात तिथेच ठीक आहात, पण तुमचाच हट्ट. काय करणार? म्हणून तुम्हाला इकडे शिफ्ट केले तर तुमचा हा आरडाओरडा. रमेश म्हणाला, अहो सुनीता सिस्टर, या कॉटवरील सुरेश रोज खिडकीतून बाहेर बघून छान छान वर्णन करून सांगायचा मला, आणि तेही ऐकण्यात माझा वेळ छान जायचा. मी माझ्या सर्व वेदनाही विसरून जायचो. तो सर्व प्रसंग मला खुलवून खुलवून सांगायचा. मला खूप छान वाटायचं. त्याच ठिकाणी ही सर्व घाण बघून मला प्रचंड त्रास होत आहे. अंगही खूप दुखू लागलं आहे. अशक्तपणा आला आहे, आणि मुख्य म्हणजे डोकं खूप दुखतं आहे. तेव्हा सुनीता नर्स म्हणाली, अहो काका, येथील सुरेश काका तुम्हाला हे सगळं सांगायचे? बघा, माणसांमध्ये काय माणुसकी आहे. आपलं सर्व विसरून दुसऱ्याच्या वेदना कमी करण्यासाठी काय करतात ते. अहो, तो एखाद्या कलाकारासारखाच वागला. तो जगाच्या रंगमंचावर असे वागला की त्याची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या. रमेश म्हणाला, अहो सिस्टर, तुम्ही काय म्हणताय? मला काही कळलं नाही. नीट सविस्तर सांगा की. सुनीता नर्स म्हणाली, अहो काका, जो सुरेश पेशंट तुम्हाला इतके दिवस निसर्गाचे हे सौंदर्य खुलवून खुलवून सांगत होता ना, आणि तुम्ही ते सर्व अनुभवत होतात, तोच सुरेश पेशंट स्वतः ठार आंधळा होता. हे ऐकून रमेशची काय स्थिती झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. आपल्या मनातील स्वप्ने सुद्धा इतरांच्या डोळ्यांसमोर साकारता येणं हीच मोठी कला आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा, आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.